हॅलो स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करणार आहे. इंटिग्रेशन हा चॅप्टर आपला चालू आहे. त्यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चर आज चालू करणार आहे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय बघितलं तर आपल्याला नेक्स्ट टॉपिक जो चालू करायचा होता तो म्हणजेच इंटिग्रल ऑफ द फॉर्म. नेक्स्ट टाइपचे जे फंक्शन आपण नेक्स्ट टाइपचे जे एक्झाम्पल आहे त्याचे आपण इंटिग्रेशन घेणार आहोत. इंटिग्रल ऑफ द फॉर्म. बट हा फॉर्म बघण्याच्या आधी आपण बघितलं त्यासाठी यूज होणारे 6 फॉर्म्युले, त्याला आपण इनव्हर्स फॉर्म्युले देखील नाव देतो. मग यामध्ये कुठले फॉर्म्युले? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे विदाउट स्क्वेअर रूटचे झाले आणि विथ स्क्वेअर रूट, त्याला फक्त स्क्वेअर रूट मध्ये राईट करायचे. असे टोटल किती फॉर्म्युले आहेत? 6 फॉर्म्युले जे आहेत, 6 फॉर्म्युले ते त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 6 फॉर्म्युल्यांचे प्रोडक्ट देखील त्यामध्ये आपण बघितलेले आहे. पण त्यामध्ये सबस्टिट्यूशन करतो ज्यावेळी ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू त्यामध्ये पुट केलं आपण ते म्हणजेच ए इंटू टॅन थिटा. अँड सेकंड तो जो फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी आपण पार्शियल फ्रॅक्शन फुल ऍड केले ते म्हणजेच ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचे अँड एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचे. आणि नंतरचे जे आहे स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जर असेल स्क्वेअर रूट मध्ये तर त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन केलं तर एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा. आणि जर स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन केलं तर आपण ए सेक थिटा. काय सबस्टिट्यूशन केलं तर ए सेक थिटा, हे लक्षात ठेवा. आणि लास्ट टर्म स्क्वेअर रूट मध्ये त्यामध्ये टॅन थिटा जे आपण फर्स्ट याच्यामध्ये पुट केली, दोघांमध्ये टॅन थिटा पुट केलता ए टॅन थिटा आणि या ठिकाणी ए साइन थिटा आणि इथं ए सेक थिटा. लक्षामध्ये असे सबस्टिट्यूशन करून आपण ते काय केलं, प्रूव्ह केलं. मग सबस्टिट्यूशन काय करणार? सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपण काय करणार? त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आलेल्या टर्म इंटिग्रेशन मध्ये पुट करणार, ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करणार, जी टर्म कॅन्सल होते ती टर्म कॅन्सल करणार आणि रिमेनिंग टर्मचं इंटिग्रेशन. सिम्प्लिफिकेशन एकदम इझी आहे, फक्त सबस्टिट्यूशन लक्षात राहिलं पाहिजे. कुठल्या फॉर्म्युल्याला काय सबस्टिट्यूशन आहे. ओके, आता आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म जो मेन टाइप्स आहे आपला त्यावरती किंवा ते जे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ते इनव्हर्सचे फॉर्म्युले आपण जे बघितले ते यूज होतात. मग हे इंटिग्रल ऑफ द फॉर्म आपल्याला चालू करायचा आहे. मग हा जो इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे टोटल त्या ठिकाणी किती फॉर्म आहे? 6 फॉर्म, म्हणजे 6 टाइपचे एक्झाम्पल. हे फॉर्म आहे, या फॉर्मला कम्पेअर करायचं गिव्हन एक्झाम्पल. ज्या फॉर्मला कम्पेअर होईल त्या इंटिग्रल फॉर्मचं ते काय आहे? एक्झाम्पल आहे. मग वेगवेगळे फॉर्म आहेत बघा, तुम्ही बघितलं तर 6 जे फॉर्म दिलेत आपल्याला वेगवेगळे. ना याच्यामध्ये सबस्टिट्यूशन यूज होत, ना याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन जे बाकीचे ते यूज होणार, ना याच्यामध्ये आपण जे बघितले स्टँडर्ड फॉर्म्युले यूज होणार, ना याच्यामध्ये रॅशनल फॉर्म त्या ठिकाणी रॅशनल फंक्शन यूज होणार आणि ना कंपोजिट फंक्शन असणार. ओके, तर हे जे इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे, कुठलं एक्झाम्पल आपल्याला गिव्हन आहे ते जर या कुठल्याही फॉर्मला कम्पेअर झालं, या फॉर्म सारखं ते एक्झाम्पल असेल तर ते एक्झाम्पल कुठल्या फॉर्मचं होतं? इंटिग्रल. हे स्टँडर्ड फॉर्म आहेत म्हणून त्याला आपण म्हणतो इंटिग्रल ऑफ द फॉर्म, इंटिग्रेशन ऑफ द स्टँडर्ड फॉर्म असं ते देखील म्हणलं तरी चालेल. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. या फॉर्मचे एक्झाम्पल एक त्याला आपण सगळे एकाच टाइप मध्ये टाकले ते म्हणजे इंटिग्रल ऑफ द फॉर्म. इंटिग्रल ऑफ द फॉर्म म्हणजे थोडक्यात इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फॉर्म. मग हे टोटल 6 टाइपचे फॉर्म आहेत, म्हणजे 6 टाइपचे एक्झाम्पल आहे बघा. इंटिग्रल ऑफ द फॉर्म वरती किती टाइपचे एक्झाम्पल असणार? 6 टाइपचे एक्झाम्पल. मग यामध्ये फर्स्ट जो टाइप्स आहे तो काय बघा, तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन वरती कंपल्सरी 1 असेल अँड खाली एक्स स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी हा फॉर्म आपल्याला माहिती काय म्हणतो आपण? क्वाड्रेटिक इक्वेशन. जर 1 अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर तो इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला फर्स्ट फॉर्म झाला. सेम बघा, और सेम तीच टर्म कशामध्ये असू शकते? स्क्वेअर रूट मध्ये असू शकते. सेम तीच टर्म कशामध्ये असू शकते? स्क्वेअर रूट. 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे एक्स ची पॉवर 2 असलेलं इक्वेशन. इथे एक्स ची हायेस्ट पॉवर किती आहे? 2 असलेलं इक्वेशन.
हे जे हा जो फॉर्म आहे हा झाला इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला फर्स्ट. कसा ओळखायचा? 1 खाली क्वाड्रेटिक इक्वेशन. 1 खाली क्वाड्रेटिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल 1 x² plus x plus 2. This is the form of integral of the form first. 1 x² plus x plus 2 that is quadratic equation आपल्याला तिथं दिलेलं आहे डिनॉमिनेटरला, म्हणजे इंटिग्रल ऑफ द फॉर्म काय झाला? फर्स्ट झाला. सेकंड फॉर्म बघा सेम आहे, फक्त वरती x ची टर्म दिलेली असते. फॉर एक्झाम्पल x प्लस 2 अपॉन आणि खाली परत कुठली टर्म दिलेली असणार? क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं असणार, ते पण विदाउट स्क्वेअर रूट किंवा स्क्वेअर रूट मध्ये. म्हणजे दोन्ही सॉल्व्ह करण्याच्या स्टेप त्या ठिकाणी सेम आहे, किंवा स्क्वेअर रूटचं काही चेंज करावं नाही लागत. फक्त या ठिकाणी विदाउट स्क्वेअर रूटचे इनव्हर्सचे फॉर्म्युले यूज होणार आणि या ठिकाणी स्क्वेअर रूटचे इनव्हर्स फॉर्म्युले यूज होणार. दोघांमध्ये फक्त एवढाच डिफरन्स आहे. स्क्वेअर रूटचं आपल्याला लास्ट पर्यंत काहीही सिम्प्लिफिकेशन त्या ठिकाणी करावा लागत नाही. झालं? हे दोन फॉर्म झाले. दोन्ही फॉर्म नियर टू सेम आहे, पण पहिल्या फॉर्म मध्ये फक्त न्यूमरेटरला 1 असतो आणि डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक इक्वेशन. सेकंड फॉर्म मध्ये न्यूमरेटरला काय असते? या ठिकाणी x ची टर्म प्रेझेंट असते. मग ती सिंगल x ची टर्म असू किंवा त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही कॉन्स्टंट टर्म त्याच्यासोबत असू. p आणि q म्हणजे त्या ठिकाणी एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू. abc म्हणजे एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू. हा झाला सेकंड फॉर्म. बघा हे फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला पाठच झाले पाहिजे, कारण या फॉर्मला आपल्याला एक्झाम्पल कम्पेअर करावं लागतं. या फॉर्म म्हणजे हे फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी पाठच पाहिजे, कारण हे फॉर्म लक्षात असेल तर आपण एक्झाम्पल त्याला कम्पेअर करू शकतो. जर आपल्याला या ठिकाणी फॉर्मच लक्षात नाही तर त्या ठिकाणी कम्पेअर करू शकणार का? नाही. ओके. त्यानंतर थर्ड जो आहे, थर्ड बघा या ठिकाणी 1 प्लस ऑर मायनस b sin x. आपण ज्यावेळी फर्स्ट एक्सरसाइज सॉल्व्ह करत होतो त्यावेळी या टाइपचं आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केले बघा. 1 प्लस ओनली साइन एक्स. मी त्यावेळी पण सांगितलं होतं हे एक्झाम्पल जे आहे इंटिग्रल ऑफ द फॉर्म मध्ये आपल्याला परत कन्फ्युजन करण्यासारखं आहे, कारण त्या ठिकाणी आपल्याला बी दिलेला नव्हता आणि या ठिकाणी काय असतो? बी. ए आणि बी त्या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात. म्हणजे इथं साइन असू शकतो किंवा त्याच्याऐवजी कॉस असू शकतो, किंवा ए आणि बी ला दोन्ही टर्मला साइन आणि कॉस नि मल्टिप्लाय असू शकतं. मग तिकडे साइन कॉस कुठेही असू शकतो, इथं कॉस असू शकतो, इकडे साइन असू शकतो. फक्त साइन कॉस आणि न्यूमरेटरला 1 पाहिजे. न्यूमरेटरला 1 किंवा कॉन्स्टंट जरी असेल तर कॉन्स्टंट बाहेर टाकतो, त्याच्याऐवजी काय असणार आहे? 1 असणार आहे. 1च येणार तिथं त्यावेळी. म्हणजे कॉन्स्टंट जरी असेल तरी चालेल, पण तो कॉन्स्टंट आपण बाहेर टाकायचा. मग कॉन्स्टंट आल्यानंतर कन्फ्युज व्हायचं नाही, कारण एक्झाम्पल मध्ये कन्फ्युज होण्यासाठी आपल्याला थोडंसं वेगळ्या टाइपचं एक्झाम्पल दिलेलं असतं. मग मी सांगितले तुम्हाला वरती 1 असेल तरच ते फॉर्म होतो. मग तिथं थोडं डोकं लावायचं. कॉन्स्टंट टर्म बाहेर गेल्यानंतर त्याच्याऐवजी काय राहतो? 1च राहतो. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन घेतो आपण नाही, बरोबर. मग कॉन्स्टंट लास्ट पर्यंत तसंच ठेवायचा. मग इथं 1 आला म्हणजे तो इंटिग्रल ऑफ दी फॉर्म होईल. लक्षामध्ये म्हणजे तो कॉन्स्टंट असू शकतो आणि 1 सगळीकडे बघा 1च आहे या ठिकाणी, तिन्ही फॉर्म मध्ये आणि फर्स्ट फॉर्म मध्ये. मोस्ट ऑफ त्या ठिकाणी टाइप मध्ये 1. हे झालं थर्ड इंटिग्रल ऑफ द फॉर्म. a प्लस b. फॉर एक्झाम्पल बघा कसं असणार? 1 प्लस 2 साइन एक्स, किंवा काय असणार त्याच्याऐवजी कॉस एक्स, किंवा इकडे पण साइन एक्स इकडे पण कॉस एक्स अशी टर्म असणार. बट इथं कंपल्सरी त्याला एक कुठली तरी कॉन्स्टंट टर्म मल्टिप्लाय असेल. लक्षामध्ये हा झाला इंटिग्रल फॉर्म मधला थर्ड फॉर्म. इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला थर्ड. लक्षात ठेवा, कारण बुक मध्ये डायरेक्टली आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल आहे, असे सेपरेट त्या ठिकाणी फॉर्म दिलेले नाहीये. आधीच्या बुक मध्ये होते, बट आता या बुक मध्ये सेपरेटली आपल्याला फॉर्म दिलेले नाहीये. ते सगळे एकत्र त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. कसे आयडेंटिफाय करायचं, कसं सॉल्व्ह करायचं हे त्या ठिकाणी डायरेक्टली दिलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, कारण बुक मध्ये जे आहे ते आपल्याला तिथं डायरेक्टली फॉर्म दिलेले आहे. ओके. देन हे झालं थर्ड, फोर्थ, फिफ्थ दोन्ही सेम आहे बघा. ए बी कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार, बट पुढे साइन एक्स असू शकते किंवा कॉस एक्स असू शकते, किंवा
साइन 2x आणि किंवा साइन स्क्वेअर कॉस 2x, इकडे कॉस स्क्वेअर हे असू शकते. म्हणजे इथं ओनली x इथं 2x आणि या ठिकाणी स्क्वेअर, असे तीनच टाईप त्याचे सेम आहे. फॉर एक्झाम्पल बघा 1/2 + 3 cos स्क्वेअर x कुठल्या टाईप मध्ये बसतो मग हा 1/2 + 3 1/a + b cos स्क्वेअर x म्हणजे इथं 5th टाईप मध्ये बसतो. आलं. आणि इथं जर फक्त स्क्वेअर काढला तर थर्ड टाईप मध्ये बसणार. ओके, इथं 2x लिहिला पुढं तर तो 4th टाईप मध्ये बसणार. आलं लक्षामध्ये. हे तिन्ही टाईप नियर टू सेम आहे. आता हे 1 बाय 1 आपण बघणार आहे. आणि हा जो आपला सबस्टिट्यूशन मध्ये याचे एक्झाम्पल टाकलेले आहेत बघा. सबस्टिट्यूशन मध्ये याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं आपण, राहिलेले एक्झाम्पल या फॉर्मचे आहेत. a cos x इथं cos साइनच्या टर्म आणि a b c d कॉन्स्टंट टर्म मल्टिप्लाय. ओके, असे आपण जे टाइप्स आहेत ते आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. 1 बाय 1 सॉल्व्ह करायचे आहेत. त्या ठिकाणी आपण आता सुरुवातीपासून सुरुवात करणार आहोत. देन आता फर्स्ट टाइप, आता फॉर्म आपण आयडेंटिफाय केले. कुठला इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे, जो फॉर्म आयडेंटिफाय होणार, ज्या टाइप बरोबर कम्पेअर होणार, मग तो सॉल्व्ह कसा करायचा, आता हे आपण 1 बाय 1 बघणार आहे. लक्षात ठेवा, कुठले एक्झाम्पल इंटिग्रल ऑफ द फॉर्म मध्ये बसतंय की नाही सगळ्यात आधी चेक करायचं. कारण यावरती क्वेश्चन हा असतोच, एका तरी फॉर्म वरती क्वेश्चन हा असतोच. त्याला व्हेरी व्हेरी आयएमपी केलं तरी चालेल. कारण सबस्टिट्यूशन झालं, त्यानंतर इंटिग्रल ऑफ द फॉर्म, त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन आणि बाय पार्ट. किती एक्झाम्पल झाले, 4 एक्झाम्पल तर फिक्स असतात त्या ठिकाणी. चारही टाइप वरती एक एक एक्झाम्पल फिक्स असतं. लक्षात ठेवा. मग इंटिग्रल ऑफ द फॉर्म मध्ये तिकडे आपल्याला ऑप्शन भेटू शकतात. मग कुठल्याही त्यापैकी एक विचारू शकतात, कुठलाही एक फॉर्म विचारू शकतात. त्यासाठी आपण सगळे जे फॉर्म आहेत ते 1 बाय 1 बघणार आहोत. 6 फॉर्म आहेत. किती फॉर्म आहेत टोटल, 6 फॉर्म. 6 फॉर्म पैकी आपल्याला कुठल्याही फॉर्म वरती एक्झाम्पल असू शकतं. मग आता आपण 1 बाय 1 प्रत्येक फॉर्म जो आहे तो सॉल्व्ह कसा करायचा ते आता बघणार आहोत. तर आता फर्स्ट फॉर्मचं सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे 1 जर खाली क्वाड्रेटिक इक्वेशन जर असेल तर ते सॉल्व्ह कसं करायचं. 1 खाली जर क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह कसे करायचे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा टाइप आहे. पुढल्या देखील काही एक्झाम्पल मध्ये हा यूज होते. लक्षात ठेवा, हे जे ट्रिग्नोमेट्रीचे 3 फॉर्म आहेत, साइन एक्स कॉस एक्स, त्यानंतर साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स मध्ये हा इंटिग्रल ऑफ द फॉर्म परत यूज होतो. त्यासाठी तो आपण सुरुवातीला घेतलाय. कारण बाकीचे सॉल्व्ह करण्यासाठी तो आपल्याला परत त्या टाइपचे एक्झाम्पल म्हणजे 1 खाली क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर ते कुठल्या टाइपचं झालं, इंटिग्रल ऑफ द फॉर्मचं फर्स्ट. आता आपण डायरेक्टली एक एक्झाम्पल घेऊ आणि ते एक्झाम्पल काय करणार त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. 1/x² + 8x. एक्झाम्पल नंबर 4 आहे बघा. 1/x² + 8x + into dx. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल कुठल्या टाइप मध्ये बसतं, इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधल्या कुठल्या फर्स्ट फॉर्म मध्ये बसतं. सबस्टिट्यूशन मध्ये बसणार का, सबस्टिट्यूशन मध्ये बसणारच नाही, कारण त्यामध्ये एकच टर्म आहे, याचा डेरिव्हेटिव्ह कुठं दिलेला आहे त्या ठिकाणी. ओके, देन या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे सबस्टिट्यूशन मध्ये बसत नाही. डिनॉमिनेटरला याचे रूट्स पडत नाही, म्हणून त्या ठिकाणी हे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये देखील बसत नाही. कारण क्वाड्रेटिक म्हणल्यावर रूट्स पडू शकतात काही वेळेस. मग हे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये रूट्स पडतात का, 12 चे फॅक्टर काय देणार, 4 × 3 7च होतोय, येत नाही ऍडिशन. ओके, म्हणजे याचे फॅक्टर त्या ठिकाणी पडत नाही. ओके, आणि खाली क्वाड्रेटिक इक्वेशन 1 म्हणून हे जे एक्झाम्पल आहे हे कुठल्या टाइप मध्ये बसतं, इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधलं फर्स्ट 1 खाली क्वाड्रेटिक इक्वेशन. आता या टाइप जर मध्ये बसत असेल तर याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं. 1 बाय 1 आपल्याला 6 टाइप बघायचे आहेत. त्या सगळ्या टाइपचं आपल्याला 1 बाय 1 इंटिग्रेशन घ्यायचं आहे. त्यापैकी आपण फर्स्ट बघतोय ते म्हणजे 1 खाली क्वाड्रेटिक इक्वेशन डिनॉमिनेटर.
या टाईपचं जर एक्झाम्पल असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, तर बघा इंटिग्रेशन कसं घ्यायचं. पहिली स्टेप यामध्ये चेक करायची, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट या ठिकाणी 1 आहे का. सगळ्यात आधी ज्यावेळी आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला हा जो टाइप्स आहे, हा जर टाइप येत असेल तर सगळ्यात आधी चेक करणार एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट त्या ठिकाणी 1 आहे का. आता इथं ऑलरेडी 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी 1 हा कोइफिशियंट लागतोच. जर नसेल तर ते आपण पुढल्या टाइप मध्ये बघणार आहे. तर काय करायचं, इथं कोइफिशियंट कंपल्सरी 1 हा ठेवावाच लागतो, 1 आणावाच लागतो. ओके, इथं कंपल्सरी कोइफिशियंट 1 आलेला आहे. ओके, देन आता नेक्स्ट स्टेप काय बघा, जर आपल्या त्या ठिकाणी 1 असेल तर पुढली स्टेप त्या टर्मची आपल्याला थर्ड टर्म फाइंड आउट करावं लागते. कुठली टर्म, थर्ड टर्म फाइंड आउट करावं लागते. थर्ड टर्म बघा, थर्ड टर्म ही जो आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेला आहे ती क्वाड्रेटिक इक्वेशनची थर्ड टर्म. आता ही थर्ड टर्म म्हणजे काय असते बघा, तर आपल्याला ह्या एक्सपान्शन मध्ये कुठल्या तरी एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन दिलेलं असतं, ए प्लस बी किंवा ए मायनस बी. बट त्या एक्सपान्शन मधली आपल्याला तिसरी जी टर्म आहे ती तिसरी टर्म त्यामध्ये अब्सेंट असते. म्हणजे कुठली तरी एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन दिलेलं आहे, प्लस असणार किंवा मायनस असणार. यामध्ये ही जी आलेली तिसरी टर्म आहे ही या त्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन मधली नसती दिलेली. मग ती आपल्याला थर्ड टर्म फाइंड आउट करायची असते, जेणेकरून यामध्ये फर्स्ट 2 टर्म तर गिव्हन असतात, थर्ड टर्म आपल्याला फाइंड आउट करायची असते, जेणेकरून आपल्याला त्या टर्म मध्ये कुठल्या तरी एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन येईल. कुठल्या तरी एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन येईल, हे लक्षात ठेवा. ओके, मग त्यालाच आपण म्हणतो थर्ड टर्म. याच्यामधली जी तिसरी टर्म आहे दोघांमधली, ती तिसरी टर्म त्यामध्ये आपण फाइंड आउट करतो. मग थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय, तर एकदम सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवा. थर्ड टर्म बुक मध्ये डायरेक्टली त्या ठिकाणी दिलेला आहे 1/2. बट हा फॉर्म्युला कधी यूज करणार लक्षात ठेवा, डायरेक्टली. या ठिकाणी जर कोइफिशियंट 1 असेल तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, अदरवाईज आपल्याला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज होणार नाही. त्यासाठी दुसरे फॉर्म्युले पण तेवढं कन्फ्युजन करण्यापेक्षा एक कुठली तरी मेथड लक्षात ठेवायची का इथं आपल्याला कंपल्सरी 1 ऍडजस्ट करावाच लागतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये 1च ऍडजस्ट करावं लागतं. मग हे सिम्पली एकदम काय म्हणतो फ्लो मध्ये लक्षात ठेवायचं, फक्त इथं कोएफिशियंट 1 लागतो. मग हा फॉर्म्युला फिक्स, काय दुसरा फॉर्म्युला करायची गरज नाही. तर इनटू कोइफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्या. आता ही इंटिग्रल ऑफ द फर्स्ट टाइपचं एक्झाम्पल आहे, त्यामध्ये पहिली स्टेप चेक केली आपण की कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, फक्त एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट त्या ठिकाणी 1 आहे का. 1 जर असेल तर डायरेक्टली आपण घेणार ती म्हणजे थर्ड टर्म फाइंड आउट करायला. थर्ड टर्म काय असते इथं लक्षात ठेवा, कारण यामध्ये कुठल्या तरी ब्रॅकेटचं एक्सपान्शन दिलेलं असतं, त्यामध्ये फक्त 2च टर्म दिलेल्या असतात, तिसरी टर्म त्यामध्ये दिलेली नसते. मग ती तिसरी टर्म आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करायची असते, म्हणून त्याला म्हणतो आपण थर्ड टर्म. बरोबर. मग थर्ड टर्म फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय, तर 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. कोइफिशियंट ऑफ एक्स, एक्स चा कोइफिशियंट. मग 1/2 इंटू, तर यामध्ये एक्स चा कोइफिशियंट ओनली एक्स, एक्स स्क्वेअर नाही, फक्त एक्स. एक्स चा कोइफिशियंट काय त्या ठिकाणी +8. मग 8 आपण डायरेक्टली लिहिणार. होल टर्मचा स्क्वेअर
पुढे काय सिम्प्लिफिकेशन होणार, यामध्ये 1/2 इंटू 8 आहे, म्हणजे या ठिकाणी सिम्प्लिफाय होणार, इथे किती येणार 4. 4 इंटू 2 दॅट इज 8 आणि 4 इंटू 1 दॅट इज 4. 4 चा स्क्वेअर, कारण होल टर्मचा स्क्वेअर आहे, दॅट इज 16. मग यामध्ये आपल्याला थर्ड टर्म काय भेटली, तर थर्ड टर्म भेटली 16. बघा लक्षात ठेवा, ज्यावेळी इंटिग्रल ऑफ द फर्स्ट फॉर्म असतो त्यावेळी आपल्याला त्या टर्मची थर्ड टर्म फाइंड आउट करावा लागते, किंवा थर्ड टर्म म्हणलं या टाइपच्या एक्झाम्पलला तरी चालतं, त्यामध्ये युझिंग थर्ड टर्म. मग हे स्क्वेअर रूट मधला असू किंवा विदाउट स्क्वेअर रूट मधला असू, ते कुठल्याही दोन्हीसाठी सेम मेथड आहे. थर्ड टर्म त्या ठिकाणी फाइंड आउट करावाच लागते, बट कंडिशन एक्स स्क्वेअर चा कोएफिशियंट त्या ठिकाणी 1 असला पाहिजे. एक्स स्क्वेअर चा कोएफिशियंट त्या ठिकाणी किती असला पाहिजे, 1च, तरच आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, थर्ड टर्म फाइंड आउट करू शकतो. देन आता पुढे बघा, थर्ड टर्म फाइंड आउट झाली, आलेली थर्ड टर्म काय करणार बघा. आलेली थर्ड टर्म आपण त्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्टली लिहिणार काय, तर +16 नाही, डायरेक्ट लिहिले तर आपल्या त्या ठिकाणी ओरिजिनल व्हॅल्यू चेंज होते. मग आपल्याला तिथं 16 तर लिहायचं आहे, +16 तर लिहायचं आहे. मग कसं लिहिणार आपण, आपल्याला नवीन टर्म त्या ठिकाणी ऍडजस्ट करावा लागते. मग नवीन टर्म आपण एखादी ऍडजस्ट करायची असेल तर कशी करतो आपण, यामध्ये +16 तर ऍडजस्ट करायचा आहे, मग त्याच्यासोबत काय लिहिणार आपण, -16. म्हणजे थर्ड टर्म जे आपलं एक्झाम्पल आलेलं आहे, दिलेलं आहे, त्यामध्ये ती काय करणार, प्लस ऑर मायनस. काय केली, प्लस ऑर मायनस. व्यवस्थित समजून घ्या स्टेप कशा सॉल्व्ह करायच्या आहेत. पहिल्या स्टेपला याचा कोएफिशियंट चेक करा, 1 आहे की नाही, 1 आहे. मग डायरेक्टली आपण फॉर्म्युला घेणार थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचा, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स, जो एक्स चा कोएफिशियंट आहे. मायनस असेल तर मायनस घ्या, प्लस असेल तर प्लस, कारण त्या ठिकाणी कुठलेही साइन असेल तर त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. तो कोएफिशियंट ऑफ एक्स, दोघांचा आतमध्ये काय सिम्प्लिफिकेशन होत असेल, सिम्प्लिफाय करायचं, आणि जे सिम्प्लिफिकेशन येईल त्याचा काय करणार, त्या ठिकाणी स्क्वेअर करणार, आणि स्क्वेअर करून आलेली जी टर्म आहे तीच असते त्या टर्म मधली थर्ड टर्म. म्हणजे थर्ड टर्म त्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये लिहायची कशी, तर ती काय करणार आपण, प्लस ऑर मायनस, प्लस ऑर मायनस. आणि मग या ठिकाणी बघा, ज्यावेळी आपण थर्ड टर्म त्यामध्ये लिहिणार त्यावेळी त्या टर्म मध्ये आपल्याला कुठल्या तरी एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन त्यामध्ये परफेक्टली आलं असतं, कुठल्या तरी एका ब्रॅकेटचं. मग ते ब्रॅकेट कसं शोधायचं, a+b असेल किंवा a-b, कुठल्या तरी एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन त्यावरती आलेलं असणार आहे. एक्सपान्शन मध्ये काय असतं, a² + 2ab + b², म्हणजे हे एक्सपान्शन दिलेलं असतं आणि त्या एक्सपान्शन वरून ब्रॅकेट शोधायचं. आपल्याला उलट करायचं. आतापर्यंत आपण ब्रॅकेट वरून एक्सपान्शन लिहित आलो, आता आपल्याला एक्सपान्शन वरून ब्रॅकेट लिहायचंय. मग कसं शोधायचं, एकदम सोपं असतं बघा शोधणं. तर एक्सपान्शन मध्ये बघा, सिंगल ए आणि बी ची व्हॅल्यू कुठं असते, सुरुवातीला आणि लास्टला असते, आणि त्यामध्ये एक्सपान्शन मध्ये ए आणि बी च्या व्हॅल्यूचा काय असतो, स्क्वेअर असतो. आपल्याला दोनच व्हॅल्यू लागतात, म्हणजे मधली व्हॅल्यू चेक करायची गरज नाहीये. फक्त a² आणि b² त्यामध्ये आहे का ते आपल्याला चेक करायचं, आणि यामधली म्हणजे यामध्ये दोन व्हॅल्यूचा कुठं स्क्वेअर दिसतो का ती चेक करायची, दोन व्हॅल्यूचा कुठं स्क्वेअर दिसतो का ती चेक करायची, आणि त्या व्हॅल्यू फिक्स असतात. कुठल्या फिक्स असतात बघा, तर त्यामधली ए हा कंपल्सरी असतो. बघा ब्रॅकेट लिहिणार आता, ए जो आहे तो कंपल्सरी असतो. इथं x² तर आपल्याला दिलेलाच असतो, x², बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही a² फिक्स असते. a² म्हणजे कुठली व्हॅल्यू होणार, x². आपल्याला काय लागतं, फक्त a. मग a ची व्हॅल्यू काय होणार त्या ठिकाणी, ओनली x, कारण इथं a चा स्क्वेअर दिलेला असतो. आपल्याला व्हॅल्यू लागते फक्त a ची, तर येणार a² येणार का, नाही, ओनली a. एक व्हॅल्यू तर फिक्स झाली, आणि दुसरी व्हॅल्यू ती देखील फिक्स असते. ती म्हणजे कुठली, जी थर्ड टर्म आली
त्या थर्ड टर्म मधली प्लस व्हॅल्यू, थर्ड टर्म मधली प्लस व्हॅल्यू, ही व्हॅल्यू प्लस व्हॅल्यू. बट सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक्सपान्शन दिले त्यामध्ये त्या थर्ड टर्मचा स्क्वेअर दिलेला असतो, बट आपल्याला लागते ओनली बी. इथं तो स्क्वेअर दिलेला आहे, ओनली बी कसा काढणार मग? इथे एक्सपान्शन मध्ये बी चा स्क्वेअर दिलेला असतो आणि बट इथं आपल्याला बी कसा काढणार? ज्या टर्मचा स्क्वेअर आहे ती टर्म लिहिणार. काय होईल मग? 4 चा स्क्वेअर आहे बरोबर. ए आणि बी ची व्हॅल्यू झाली फिक्स असतात त्या, तीच व्हॅल्यू येणार. कुठल्या एक्झाम्पल मध्ये ते चेक करायचं, फक्त नंबर वेगवेगळे असणार. इथे थर्ड टर्म ऑलवेज 16 असेल असं नाही, ती वेगळी पण असू शकते. बट इथं ही जी व्हॅल्यू ही व्हॅल्यू फिक्स असणार एक्स. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन, बट सगळ्यात महत्वाचं दोघांमधलं साइन करून द्यायचं. प्लस देणार की मायनस, कारण इथं बघा दोन्हीमध्ये काय असतंय? प्लस प्लसच असते, मधी साइन वेगळं होत आहे. मग हे साइन कशावरून ठरवायचं? तर जी एक्स ची टर्म आहे त्या एक्स सिंगल एक्स ची जी टर्म आहे त्याला असलेलं साइन, कारण मध्ये असं जी टर्म त्याला असलेल्या साइन वरून ठरतो. ही मिडल टर्म असते एक्सपान्शनची, तिथं प्लस आहे म्हणजे काय येणार? प्लस. म्हणजे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपल्याला त्यामध्ये दिलेलं आहे. व्यवस्थित समजून घ्या ब्रॅकेट कसं काढायचं. एक्स स्क्वेअर ही कंपल्सरी व्हॅल्यू ए ची असते, म्हणजे एक्स ही जी व्हॅल्यू कंपल्सरी ए ची असणार एक्स. बी कसा काढायचा? तर जी टर्म आलेली थर्ड टर्मची त्याची प्लस व्हॅल्यू, फक्त प्लस मायनस नाही, प्लस व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, ती असते बी ची व्हॅल्यू. मधलं साइन एक्सच्या टर्म वरून द्यायचं, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आता व्यवस्थित या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करून बघू का यामध्ये येतंय का. या पूर्ण टर्म मध्ये ते एक्सपान्शन येतंय का? एक्स प्लस 4 होल टर्मचा स्क्वेअर, दॅट इज हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज होणार. ए चा स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर मध्ये प्लस 2 फॉर्म्युला मधला 2 आणि ए बी चं मल्टिप्लाय म्हणजे एक्स आणि 4, सो 4x इंटू 2 दॅट इज 8x. आणि लास्टला बी चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर 16. आलं का बघा एक्सपान्शन त्यामध्ये? एक्स स्क्वेअर आहे, 8x आहे, 16 आहे. मग त्याला राऊंड करणार आता आपण, कारण या पूर्ण टर्मच्या ऐवजी आपण ज्या ब्रॅकेटचं ते एक्सपान्शन आहे ते ब्रॅकेट लिहिलेलं असतं. ह्या पूर्ण टर्मच्या ऐवजी, ह्या 3 टर्मच्या ऐवजी आपण हे ब्रॅकेट लिहिलेलं आहे, कारण हे ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे. आता राहिलेल्या टर्म पुढे लिहायच्या. काय राहिल्या पुढल्या टर्म? प्लस 12 एक राहिली आणि एक कुठली राहिली? -16. समजून घ्या व्यवस्थित, ही स्टेप खूप महत्वाची. यामध्ये आपल्याला ब्रॅकेट फाइंड आउट करायचं असतं. मग ब्रॅकेट फाइंड आउट कसं करणार? तर त्यामध्ये ए आणि बी चं एक्सपान्शन दिलेलं असतं, ए प्लस बी होल टर्मचं स्क्वेअर किंवा ए मायनस बी. त्यामध्ये ए आणि बी कसं काढणार? ए कंपल्सरी एक्स असतो, फक्त बी काढायचा असतो. मग बी पण कंपल्सरी तीच व्हॅल्यू घेणार जी आपली थर्ड टर्म आली त्यामधला जो प्लस आहे त्याचा स्क्वेअर रूट, ती ऍज इट इज नाही घेणार आपण. 16 आहे म्हणून इथं 16 नाही घेणार, तर ती काय येणार? त्याचा स्क्वेअर रूट. कारण इथे एक्सपान्शन मध्ये बी स्क्वेअर घेतली आणि आपल्याला लागते ब्रॅकेट मध्ये बी. मग स्क्वेअरचा जे आहे त्याचं काय घेणार? फक्त स्क्वेअर रूट घेणार, म्हणजे आपल्याला ते ब्रॅकेट. आणि त्या ब्रॅकेटचा एक्सपान्शन मध्ये ज्या ज्या टर्म येतात त्या टर्म त्यामधून कॅन्सल, कारण त्याच्या ऐवजी आपण ते ब्रॅकेट लिहिलेलं असतं. रिमेनिंग टर्म पुढे लिहिणार +12 -16. काय होईल मग सांगा बरं? 1 अपॉन, आता ही टर्म तशीच ठेवणार, एक्स स्क्वेअर एक्स प्लस 4 होल टर्मचा स्क्वेअर +12 -16. 12 -16 होईल का? 12 मधून 16 जाणार नाही. मग 16 मधून 12 घेणार, किती राहणार? 4. आणि साइन कुठलं येणार? लार्ज व्हॅल्यूज, दॅट इज dx. आता मग बघा या टर्मचं इंटिग्रेशन घेणार. आता इंटिग्रेशन घेण्यासाठी या ठिकाणी ओनली एक्स नाहीये, एक्स प्लस 4 होल टर्मचा स्क्वेअर आहे, म्हणजे कुठलं फंक्शन झालं? ते कंपोजिट फंक्शन, बरोबर ना? जर फक्त एक्स असता तर आपण काय केलं असतं? एक्स स्क्वेअर -4 इंटू dx. डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर ची टर्म आहे, म्हणजे या ठिकाणी डेफिनेटली इनव्हर्सचे फॉर्म्युला यूज झाला असता.
इथं कुठला झाला असता एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा, एक्स आधी आहे, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, इथे ए स्क्वेअर दिलेला असू नसू आपण तो ऍडजस्ट करतो. पहिल्या टाईपचे एक्झाम्पल घेतलेले बघा, इथं आपण ऍडजस्ट करतो. म्हणजे हा फॉर्म्युला इथं यूज झाला असता, बट या ठिकाणी आपल्याला एक्स प्लस 4 दिलेला आहे. मग अशा वेळी काय करणार आपण, तर एक्स प्लस 4 जो आहे कॉम्पोजिट म्हणून सॉल्व्ह करणार. मग कॉम्पोजिट मध्ये काय करतो आपण, जिथं एक्स पाहिजे असेल त्या टर्मला आपण काय करणार, फर्स्ट फंक्शन कन्सिडर करणार. झालं. मग याला आपण फर्स्ट फंक्शन करणार, किंवा डायरेक्टली एक्स पुट केलं तरी चालेल, जास्त कन्फ्युज करण्याची गरज नाहीये. मग या ठिकाणी आपण जी टर्म आहे एक्स प्लस 4 ला काय कन्सिडर करू, या ठिकाणी एक्स कन्सिडर करू. आणि मग आता बघा या ठिकाणी फॉर्म्युला कुठला यूज होणार, इनव्हर्सचा. कारण याला आपण पुट केलं एक्स प्लस 4 इज इक्वल टू एक्स, आपण कन्सिडर केलेलं आहे त्याला. म्हणजे ओरिजिनल टर्म इथं एक्स नाहीये, तर एक्स प्लस 4 आहे. सांगा काय, एक्स स्क्वेअर आधी आहे नंतर एक्स स्क्वेअर, असा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे इनव्हर्सचा? केलेले आहेत आपण प्रूफ. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा आहे काय फॉर्म्युला, 1/2 ए लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए, कारण एक्स आधी आहे. हा फॉर्म्युला यूज होणार, बट हा फॉर्म्युला एक्झॅक्टली कम्पेअर होतोय का, एक्स स्क्वेअर आहे का, आहे. ए स्क्वेअर आहे का कॉन्स्टंटचा, नाहीये, 4 आहे. बट तिथं आपण ऍडजस्ट करू शकतो. 4 हा कशाचा स्क्वेअर आहे, 2 चा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला एक्झॅक्टली कम्पेअर होतोय. म्हणजे आपण डायरेक्टली त्या फॉर्म्युलानुसार इंटिग्रेशन लिहिणार. काय इंटिग्रेशन, त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू लागते इंटिग्रेशन लिहिताना ए ची. ए ची व्हॅल्यू कुठं असते, ही बेसला आहे तो ए असतो, पूर्ण स्क्वेअर नाही, 2 चा स्क्वेअर ए नाही. ए कुठं असतो, फक्त बेसला जो ए असतो, 2 सोडून द्यायचा. मग आपल्याला या इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करणार टॉइस ऑफ ए. ए ची व्हॅल्यू किती आली, 2. पुढं लॉग ऑफ एक्स मायनस 2 अँड एक्स प्लस 2. आणि लास्टला या ठिकाणी जी एक्स आपण पुट केलेला आहे त्याची ओरिजिनल व्हॅल्यू पुट करायची, एक्स प्लस 4. that is x plus 4 minus 2 and x plus 4 plus 2 plus पुढं c. लक्षामध्ये एकदम इझी आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. इथं कंपल्सरी इनव्हर्सचेच फॉर्म्युले यूज होणार इंटिग्रेशन, पण त्याच्या आधीच्या स्टेप समजून घ्या काय काय करायचं आहे. तर काय करणार आहे त्यामध्ये, फर्स्ट स्टेप थर्ड टर्म फाइंड आउट करणार. थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर त्यामध्ये सिम्प्लिफाय करणार, आतमध्ये होत असेल तर, नाही तर डायरेक्टली स्क्वेअर घेणार, 4 चा स्क्वेअर 16. थर्ड टर्म आल्यानंतर ती प्लस और मायनस करणार. आणि ही स्टेप बघा, ज्यावेळी थर्ड टर्म लिहिणार त्यामध्ये कुठल्या तरी एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं असतं, ते ब्रॅकेट इथं लिहिणार. ब्रॅकेट मधली ए ची व्हॅल्यू कंपल्सरी इथं असते, एक्स असते. अँड बी काय घेणार, जी थर्ड टर्म मधली प्लस त्याचा स्क्वेअर रूट घेणार. मधलं साइन ही मधली एक्स ची टर्म आहे त्याच्यावरून देणार, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, होल टर्मचा स्क्वेअर. मग हे जे ब्रॅकेट आपण कुठल्या टर्मच्या ऐवजी लिहिले त्या टर्म तिथं स्किप होणार, रिमेनिंग टर्म फक्त खाली लिहिणार. 12 मायनस 16 ज्याचं काय सिम्प्लिफिकेशन ते इथं लिहिणार. ही जी एक्स प्लस 4 आहे ब्रॅकेट मधला, ज्या पूर्ण ब्रॅकेटला एक्स कन्सिडर करणार, यावरून आपला इन्व्हर्सचा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज होणार आहे. कुठला फॉर्म्युला यूज होतो त्या टर्म वरून चेक करायचं. एक्स स्क्वेअर कुठं आहे, एक्स स्क्वेअर जर नंतर असतं तर का कुठला फॉर्म्युला यूज झाला असता, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा. प्लस असतं मध्ये तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. लक्षामध्ये इथं स्क्वेअर असेलच असं नाही, तो आपण ऍडजस्ट करू शकतो, बट कंपल्सरी एक्स स्क्वेअर असतोच त्या ठिकाणी. मग तो एक्स स्क्वेअर आधी असतो, एक्स स्क्वेअर नंतर असतो, मध्ये प्लस असतं, किंवा तो स्क्वेअर रूट मध्ये असतो. ओके, जो इन्व्हर्सचा फॉर्म्युला यूज होणार तो इन्व्हर्सचा फॉर्म्युला लिहून घेत जा पुढं. लक्षामध्ये हे झालं इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधलं फर्स्ट एक्झाम्पल. लक्षामध्ये सॉल्व्ह होईल. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं.
तर ते एक्झाम्पल आहे बघा 1 upon x² plus x² minus 4x plus 12. हे एक्झाम्पल ट्राय करा. नाही सॉल्व्ह झालं तुम्हाला सेंड करा, सॉल्व्ह झालं तरी मला सेंड करा, बरोबर आहे की नाही चेक करायला. या एक्झाम्पल वरून हे सॉल्व्ह झालंच पाहिजे. स्टेप व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट स्टेप थर्ड टर्म कोएफिशियंट 1 आहे, त्यासाठी मी मुद्दाम 1 दिलेला आहे, बरोबर. डायरेक्टली थर्ड टर्म काढायची, थर्ड टर्म त्यामध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करायची, ब्रॅकेट कुठले येतं ते व्यवस्थित लिहायचं, रिमेनिंग टर्म परत साइन्स लिहायच्या, प्लस प्लस मायनस मायनस, काय सिम्प्लिफिकेशन येतंय ते परत लिहिणार. ही जी पूर्ण टर्म याला एक्स पुट करणार आणि इन्व्हर्सचा कुठला फॉर्म्युला यूज होतो त्या ठिकाणी चेक करणार. इन्व्हर्सचा फॉर्म्युला यूज करत असताना ए स्क्वेअर जर दिला नसेल तरी चालेल, कारण आपल्याला कुठल्याही टर्मचा स्क्वेअर ऍडजस्ट करता येतो. कसा करणार तो, स्क्वेअर रूट आणि त्याचा काय घेणार स्क्वेअर. हे आपण एक्झाम्पल मध्ये बघितलेलं आहे. जर 2 जरी दिला तर त्याचा आपण स्क्वेअर ऍडजस्ट करू शकतो. फक्त एक्स स्क्वेअर कुठं आहे तो चेक करायचा आणि मग साइन, यावरून आपण फॉर्म्युला डिसाइड करतो. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आता आपण बघू याच टाइपचे एक्झाम्पल, बट या ठिकाणी काय असेल ए. व्यवस्थित समजून घ्या. हा फॉर्म समजला तर पुढले सगळे फॉर्म इझिली समजणार, काही जास्त अवघड नाहीये. हेच त्या ठिकाणी मेथड पुढे यूज होतात. याच टाइपचे हेच जे इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहेत हेच पुढे पुढे यूज होतात. इन्व्हर्सचे फॉर्म्युले हेच यूज होतात, वेगळं काय नाही. फक्त स्टेप लक्षात ठेवायची. काय करायचंय तर यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायची थर्ड टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करून ब्रॅकेट काढायचं आणि त्याला आपण एक्सपोर्ट करायचं. लक्षामध्ये. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन एक्झाम्पल्स.